तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का, की तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी लोक तुमच्याबद्दल चुकीचं मत बनवतात? मेष राशीच्या व्यक्तींना नेमकं असंच का सहन करावं लागतं? त्यांच्या शांत चेहऱ्यामागे असा कोणता स्वभाव दडलेला असतो, जो फार कमी लोकांना समजतो? या व्हिडिओमध्ये आपण मेष राशीच्या व्यक्तिमत्वातील अशा अनेक गुपितांवर प्रकाश टाकणार आहोत, जी कदाचित आजपर्यंत तुम्ही कुठेही ऐकली नसतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटच्या भागात आपण अशा एका महत्त्वाच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे लोकांचा मेष राशीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. जर तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीची राशी मेष असेल, तर हा व्हिडिओ एकदाही पुढे न करता संपूर्ण पाहणं नक्कीच फायदेशीर ठरेल. मेष राशी, लोक तुम्हाला चुकीचं का समजतात? तुमच्या शांत स्वभावामागचं खरं रहस्य. अनेकांना असं वाटतं की मेष राशीचे लोक नेहमी रागीट, हट्टी किंवा स्वतःचाच विचार करणारे असतात. पण प्रत्यक्षात त्यांचा स्वभाव समजून घेणं इतकं सोपं नसतं. विशेष म्हणजे जेव्हा मेष राशीचा व्यक्ती शांत राहतो, तेव्हा लोक त्याचा चुकीचा अर्थ काढतात. काहींना वाटतं तो अहंकारी आहे, काहींना वाटतं त्याला कोणाची किंमत नाही, तर काहींना वाटतं तो मुद्दाम अंतर ठेवतो. पण या शांततेमागे एक वेगळं सत्य दडलं असतं. मेष राशीचे लोक प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. जेव्हा त्यांना एखादी गोष्ट मनाला लागते, तेव्हा ते आधी स्वतःशी संघर्ष करतात. ते आपले दुःख किंवा निराशा जगासमोर मांडण्यापेक्षा मनात ठेवणं पसंत करतात. त्यामुळे त्यांच्या शांत चेहऱ्यामागे अनेक भावना दडलेल्या असतात. बाहेरून ते स्थिर दिसले तरी आतून ते सतत विचार करत असतात. त्यांचा स्वभाव स्पष्ट वक्ता असतो. जे योग्य वाटतं ते निर्भीडपणे सांगतात. त्यामुळे अनेकांना त्यांचं बोलणं कठोर वाटू शकतं. पण त्यांच्या मनात कोणाविषयी वाईट भावना नसतात. ते खोटं बोलून नातं टिकवण्यापेक्षा सत्य बोलून गैरसमज सहन करायला तयार असतात. हीच त्यांची ताकद असते. पण हाच गुण कधी कधी त्यांना चुकीचं समजलं जाण्याचं कारण ठरतो. मेष राशीच्या लोकांना स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असतो. ते कोणाकडे सतत मदतीची अपेक्षा ठेवत नाहीत. म्हणूनच ते स्वतःच अनेक गोष्टी हाताळतात. बाहेरून पाहणाऱ्यांना ते स्वतःमध्येच राहणारे किंवा कोणालाही जवळ न करणारे वाटू शकतात. पण प्रत्यक्षात ते विश्वास ठेवण्यासाठी वेळ घेतात. एकदा एखादी व्यक्ती त्यांच्या मनात स्थान मिळवली की ते तिच्यासाठी शेवटपर्यंत उभे राहतात. त्यांच्या आयुष्यातील अनुभव त्यांना लवकर परिपक्व बनवतात. अनेक वेळा विश्वासघात, अपयश किंवा गैरसमज यामुळे ते बोलण्यापेक्षा निरीक्षण करणं पसंत करतात. त्यामुळे ते शांत राहू लागतात. ही शांतता अहंकार नसून स्वतःला पुन्हा दुखावलं जाऊ नये यासाठी तयार झालेले एक संरक्षण असतं. मेष राशीचे लोक भावनिकदृष्ट्या खूप मजबूत दिसतात, पण त्यांच्या मनात माणसांविषयी खूप जिव्हाळा असतो. त्यांना नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि विश्वास सर्वात महत्त्वाचा वाटतो. जर एखाद्याने त्यांचा विश्वास जिंकला, तर ते त्या नात्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार असतात. पण विश्वास तुटला, तर ते पुन्हा सहजपणे कोणावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या शांततेचा अर्थ कधीच कमकुवतपणा नसतो. उलट प्रत्येक शब्द मोजून बोलण्याची त्यांची सवय असते. अनावश्यक वाद, दिखावा किंवा स्वतःची सतत बाजू मांडण्यापेक्षा वेळच सत्य सिद्ध करेल असा त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे अनेकदा लोक त्यांना समजून घेण्याआधीच त्यांच्याबद्दल चुकीचं मत बनवतात. खरं पाहिलं तर मेष राशीच्या लोकांचा स्वभाव जितका धाडसी आहे, तितकाच संवेदनशीलही आहे. ते मनापासून प्रेम करतात, मनापासून साथ देतात आणि मनापासून मेहनत करतात. त्यांच्या शांत स्वभावामागे अहंकार नसून अनुभव, आत्मविश्वास आणि योग्य व्यक्तीची वाट पाहण्याची संयमी वृत्ती दडलेली असते. म्हणूनच मेष राशीच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी फक्त त्याच्या शब्दांकडे नाही, तर त्याच्या कृतींकडेही लक्ष द्यावं लागतं. जे लोक हे ओळखतात त्यांनाच मेष राशीच्या व्यक्तिमत्वाचं खरं सौंदर्य आणि निस्वार्थी मन अनुभवायला मिळतं. मेष राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो. तो म्हणजे कोणत्याही परिस्थितीत स्वतःची ओळख कायम ठेवण्याचा. ते गर्दीच्या मागे धावणाऱ्यांपैकी नसतात. प्रत्येक जण ज्या दिशेने जात आहे त्याच दिशेने जाण्याऐवजी ते स्वतःचा वेगळा मार्ग निवडतात. त्यामुळे अनेकांना ते हट्टी किंवा स्वतःच्या मतावर ठाम राहणारे वाटतात. पण त्यांच्या दृष्टीने प्रत्येक निर्णयामागे स्वतःची विचारसरणी आणि अनुभव असतो. त्यांना दिखाऊपणा अजिबात आवडत नाही. एखादी व्यक्ती शब्दांनी मोठी असली तरी कृतीत कमी पडत असेल, तर मेष राशीचे लोक ते लगेच ओळखतात. म्हणूनच ते लोकांची परीक्षा वेळ आणि वागणूक यावर घेतात. कोणाच्याही गोड बोलण्यावर ते लगेच विश्वास ठेवत नाहीत. हा स्वभाव काहींना संशयी वाटतो, पण प्रत्यक्षात तो त्यांच्या निरीक्षण शक्तीचा भाग असतो. मेष राशीचे लोक स्वतःच्या चुका स्वीकारण्याची क्षमता ठेवतात.
मात्र प्रत्येकासमोर त्या मान्य करण्याऐवजी ते शांतपणे स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. ते आपल्या कमतरता जगाला दाखवण्यात विश्वास ठेवत नाही. त्यामुळे त्यांच्यात झालेला बदल अनेकांना अचानक जाणवतो आणि जेव्हा लोकांना त्यांची खरी ताकद समजते, त्यांच्या आयुष्यात काही मोजकीच माणसं कायमची असतात. शेकडो ओळखीपेक्षा काही विश्वासू नाती त्यांना जास्त प्रिय असतात. त्यामुळे ते प्रत्येकाशी सहज मिसळत नाही. लोकांना वाटतं की ते लोकांपासून दूर राहतात, पण खरं म्हणजे ते नात्यांची गुणवत्ता महत्त्वाची मानतात, संख्या नाही. जेव्हा एखादं ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर असतं, तेव्हा ते स्वतःला पूर्णपणे त्या कामात झोकून देतात. त्या काळात ते अनेकदा फोन, भेटीगाठी किंवा अनावश्यक गप्पांपासून दूर राहतात. यामुळे काही लोकांना दुर्लक्षित केल्यासारखं वाटू शकतं, पण त्यांचा हेतू कोणाला दुखावण्याचा नसतो. ते फक्त आपलं लक्ष विचलित होऊ देत नाहीत. मेष राशीचे लोक अपयशाला शेवट मानत नाहीत. उलट प्रत्येक पराभवातून ते नवीन धडा घेतात. ते किती वेळा पडले यापेक्षा पुन्हा किती वेळा उभे राहिले याला ते महत्त्व देतात. म्हणूनच कठीण काळानंतर त्यांच्यात अधिक आत्मविश्वास आणि अधिक परिपक्वता दिसून येते. त्यांना स्वतःचा सन्मान सर्वात महत्त्वाचा वाटतो. कोणत्याही नात्यात किंवा परिस्थितीत जर त्यांच्या स्वाभिमानावर वारंवार आघात झाला, तर ते शांतपणे मागे हटण्याचा निर्णय घेतात. ते मोठे वाद घालण्यापेक्षा स्वतःला त्या वातावरणापासून दूर ठेवतात. ही गोष्ट अनेकांना समजत नाही आणि ते त्याचा चुकीचा अर्थ लावतात. मेष राशीच्या व्यक्तींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संकटाच्या वेळी त्यांची खरी ओळख दिसते. सामान्य दिवसात ते शांत, साधे किंवा अबोल वाटू शकतात. पण जेव्हा कुटुंब, मित्र किंवा स्वतःच्या जबाबदारीचा प्रश्न येतो, तेव्हा ते अत्यंत धाडसी आणि निर्णायक बनतात. अशा वेळी ते इतरांपेक्षा जलद निर्णय घेतात आणि परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सतत स्वतःची स्तुती ऐकण्याची अपेक्षा नसते. त्यांच्या कामाचं कौतुक झालं तर त्यांना आनंद होतो, पण कौतुकासाठी ते काम करत नाहीत. त्यांच्या दृष्टीने स्वतःचं समाधान हे इतरांच्या टाळ्यांपेक्षा अधिक मूल्यवान असतं. त्यामुळे अनेक यश मिळूनही ते जमिनीवर राहतात. खरं तर मेष राशीच्या व्यक्तिमत्वात शांतता, स्वाभिमान, प्रामाणिकपणा, जिद्द आणि जबाबदारी यांचा सुंदर समतोल असतो. जो व्यक्ती त्यांना फक्त वरवर पाहतो तो त्यांना चुकीचं समजतो, पण जो त्यांच्या कृती, निर्णय आणि नात्यांमधील सातत्य समजून घेतो, त्याला त्यांच्या व्यक्तिमत्वामागची खरी खोली जाणवते. म्हणूनच मेष राशीच्या लोकांना समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो, कारण त्यांचं खरं व्यक्तिमत्व पहिल्या भेटीत नाही, तर विश्वासाच्या प्रवासात हळूहळू उलगडत जातं. मेष राशीच्या लोकांबद्दल आणखी एक गोष्ट फार कमी लोकांच्या लक्षात येते, ती म्हणजे ते आपल्या आयुष्यातील प्रत्येक अनुभवातून स्वतःला घडवत असतात. त्यांना आयुष्याने दिलेला प्रत्येक धडा महत्त्वाचा वाटतो. म्हणूनच ते जुन्या चुका वारंवार करत नाहीत. एकदा एखादी गोष्ट समजली की ती कायमची लक्षात ठेवण्याचा त्यांचा स्वभाव असतो. त्यामुळे त्यांच्यात काळानुसार मोठा बदल दिसून येतो. पण हा बदल फक्त जवळची माणसंच ओळखू शकतात. मेष राशीचे लोक कोणाच्याही आयुष्यात जबरदस्तीने स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत. ज्यांना त्यांची किंमत आहे ती माणसं आपोआप त्यांच्या सोबत राहतात, असा त्यांचा विश्वास असतो. म्हणूनच ते नात्यांमध्ये विनाकारण विनवण्या करत नाहीत. जर एखादी व्यक्ती सतत त्यांना दुर्लक्षित करत असेल, तर ते शांतपणे त्या व्यक्तीपासून दूर जाणं पसंत करतात. त्यांच्या मते स्वाभिमान गमावून कोणतंही नातं टिकवण्यात अर्थ नसतो. त्यांच्याकडे लोकांच्या चेहऱ्यावरून भावना ओळखण्याची एक वेगळी क्षमता असते. एखादी व्यक्ती आनंदी असल्याचं दाखवत असली तरी तिच्या मनात काय सुरू आहे याची त्यांना अनेकदा जाणीव होते. त्यामुळे ते अनेक वेळा न सांगताही योग्य वेळी आधार देण्याचा प्रयत्न करतात. मात्र ते हे कधीच मोठेपणासाठी करत नाहीत. मेष राशीचे लोक वेळेची किंमत जाणतात. म्हणूनच ते उगाच तासनतास निरर्थक चर्चांमध्ये अडकून राहत नाही. त्यांना प्रत्येक दिवसातून काहीतरी नवीन शिकायचं, अनुभवायचं किंवा साध्य करायचं असतं. त्यामुळे त्यांच्या जीवनात सतत काहीतरी नवीन सुरू असतं. हा व्यस्तपणा काही लोकांना दुरावा वाटू शकतो, पण त्यांच्या दृष्टीने तो प्रगतीचा मार्ग असतो. त्यांना खोट्या स्पर्धा आवडत नाहीत. दुसऱ्याला खाली खेचून स्वतःवर जाण्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने पुढे जाण्यावर त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे अनेकदा ते शांतपणे काम करत राहतात आणि योग्य वेळी त्यांच्या यशाने सर्वांना आश्चर्यचकित करतात. त्यांना प्रसिद्धीपेक्षा परिणाम अधिक महत्त्वाचा वाटतो. मेष राशीच्या व्यक्ती एखादं वचन दिलं तर ते पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात. म्हणूनच ते सहज कोणालाही मोठमोठी आश्वासनं देत नाहीत. त्यांच्या प्रत्येक शब्दामागे जबाबदारी असते.
त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणारी माणसं आयुष्यभर त्यांना विसरत नाहीत. त्यांच्या मनात स्वतःसाठी काही ठरलेली तत्व असतात. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती तत्व सोडणं त्यांना मान्य नसतं. त्यामुळे कधी-कधी त्यांना नुकसानही सहन करावं लागतं. पण स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करण्यापेक्षा नुकसान स्वीकारणं त्यांना योग्य वाटतं. मेष राशीचे लोक अनेकदा स्वतःचे प्रेरणास्थान बनतात. त्यांना सतत कोणीतरी प्रोत्साहन देण्याची गरज नसते. निराशेच्या काळातही ते स्वतःलाच उभं करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच बाहेरून ते जितके शांत दिसतात, तितकीच त्यांच्या मनात पुढे जाण्याची तीव्र इच्छा असते. त्यांना जीवनात स्थिरता आवडते, पण त्याच वेळी नवीन संधी स्वीकारण्याचं धाडसही असतं. जर एखादी संधी त्यांच्या प्रगतीसाठी योग्य वाटली, तर ते धोका पत्करायलाही तयार होतात. त्यांच्या या निर्णय क्षमतेमुळे ते अनेक वेळा इतरांपेक्षा वेगळा मार्ग निवडतात आणि त्याच मार्गावर स्वतःची ओळख निर्माण करतात. मेष राशीच्या व्यक्तींसाठी विश्वास, स्वाभिमान, मेहनत आणि प्रामाणिकपणा हे केवळ शब्द नसतात, तर त्यांच्या संपूर्ण जीवनशैलीचा पाया असतो. त्यामुळे त्यांना समजून घेण्यासाठी त्यांच्या शांततेकडे किंवा कमी बोलण्याकडे पाहून निर्णय घेऊ नये. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक विचार, प्रत्येक निर्णयामागे एक अनुभव आणि प्रत्येक नात्यामागे मनापासून केलेली गुंतवणूक असते. जेव्हा एखादी व्यक्ती हे समजून घेते, तेव्हा तिला जाणवतं की मेष राशीचं खरं व्यक्तिमत्व वरवर दिसतं त्यापेक्षा कितीतरी अधिक खोल, स्थिर आणि विश्वासार्ह आहे. मेष राशीच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच पैलू म्हणजे त्यांची अंतर्गत शिस्त. बाहेरून ते कितीही मोकळे किंवा सहज दिसले तरी त्यांच्या मनात स्वतःसाठी काही ठरलेले नियम असतात. दिवस कसा घालवायचा, कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहायचं याचा ते सतत विचार करत असतात. ही शिस्त त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. त्यांना प्रत्येक नात्यात परस्पर सन्मान हवा असतो. फक्त प्रेम किंवा आपुलकी पुरेशी नसते, तर समोरच्या व्यक्तीने त्यांच्या विचारांचा आणि निर्णयांचा आदर करावा अशी त्यांची अपेक्षा असते. जर त्यांना वारंवार कमी लेखलं गेलं, तर त्यांच्या मताला किंमत दिली गेली नाही, तर ते हळूहळू भावनिक अंतर निर्माण करतात. विशेष म्हणजे ते हे मोठ्या आवाजात जाहीर करत नाही. त्यांच्या वागण्यातूनच तो बदल दिसू लागतो. मेष राशीचे लोक अनेकदा स्वतःवर खूप कठोर असतात. इतरांनी त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी ते स्वतःच्या कामाचं परीक्षण करतात. त्यामुळे त्यांना स्वतःकडून नेहमीच जास्त अपेक्षा असतात. एखादं काम चांगलं झालं तरी ते अजून काय चांगलं करता आलं असतं याचा विचार करत राहतात. ही सवय त्यांना सतत प्रगतीकडे नेते. त्यांच्या मनात स्पर्धेपेक्षा स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची इच्छा असते. कालचा स्वतःचा स्तर आज ओलांडणं हेच त्यांच्यासाठी खरं यश असतं. म्हणून ते दुसऱ्यांच्या यशाचा हेवा करण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहीत असतं की प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. मेष राशीच्या लोकांना एकांताचीही गरज असते. हा एकांत त्यांना दुःखामुळे नको असतो, तर स्वतःला पुन्हा सावरण्यासाठी आणि नव्या ऊर्जेने पुढे जाण्यासाठी आवश्यक असतो. या काळात ते स्वतःच्या विचारांशी संवाद साधतात, भविष्यातील योजना आखतात आणि मनातील गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे एखाद्या समस्येकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची क्षमता असते. जिथे इतरांना अडथळे दिसतात तिथे ते संधी शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा अवघड परिस्थितीतही ते धैर्याने निर्णय घेतात. त्यांना आव्हानांपासून पळून जाण्यापेक्षा त्यांचा सामना करणं अधिक योग्य वाटतं. मेष राशीचे लोक दुसऱ्यांच्या यशाचं मनापासून कौतुक करू शकतात, कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येक यशामागे मेहनत असते. ते खोटं कौतुक करत नाही, पण जेव्हा कोणाची प्रगती त्यांना खरोखर आवडते, तेव्हा ते मनापासून अभिनंदन करतात. त्यामुळे त्यांचं कौतुक नेहमीच प्रामाणिक मानलं जातं. त्यांना जीवनात सतत काहीतरी शिकत राहण्याची आवड असते. नवीन अनुभव, नवीन कौशल्य किंवा नवीन विचार त्यांना आकर्षित करतात. ते एका ठिकाणी थांबून राहणारे नसतात. त्यांच्या मते माणूस शिकणं थांबवतो, तेव्हाच त्याची खरी प्रगती थांबते. मेष राशीच्या व्यक्तींना जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून साथ देते, तेव्हा ते ती गोष्ट कधीच विसरत नाही. संकटाच्या काळात मदत करणाऱ्या लोकांबद्दल त्यांच्या मनात कायम आदर असतो. ते उपकाराची भाषा करत नाहीत, पण योग्य वेळ आल्यावर त्याच व्यक्तीसाठी निस्वार्थपणे उभे राहतात. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते निर्णय घेताना फक्त वर्तमानाचा विचार करत नाहीत. आज घेतलेल्या निर्णयाचा काही वर्षानंतर काय परिणाम होईल याचाही ते विचार करतात. त्यामुळे त्यांचे अनेक निर्णय सुरुवातीला इतरांना समजत नाही. पण काळ जसजसा पुढे जातो तसतसं त्यांच्या दूरदृष्टीचं महत्त्व स्पष्ट होतं. मेष राशीचे लोक नात्यांमध्ये शब्दांपेक्षा कृतीला अधिक महत्त्व देतात. वारंवार "मी तुझ्यासोबत आहे" असं म्हणण्यापेक्षा गरज पडल्यावर प्रत्यक्ष सोबत
उभं राहणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं. म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील खरी माणसं ही त्यांच्या कृतीवर विश्वास ठेवतात. शेवटी मेष राशीच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख त्यांच्या शांत चेहऱ्यामागे, ठाम निर्णयांमध्ये, नात्यांमधील निष्ठेमध्ये, मेहनतीच्या सवयीमध्ये आणि स्वाभिमानाने जगण्याच्या वृत्तीत दडलेली असते. जे लोक त्यांना फक्त काही क्षण पाहून मत बनवतात, ते त्यांचं व्यक्तिमत्व कधीच पूर्णपणे समजू शकत नाही. पण जे संयमाने त्यांचा प्रवास पाहतात, त्यांना जाणवतं की मेष राशीचा व्यक्ती फक्त मजबूतच नसतो, तर अत्यंत विचारशील, विश्वासू आणि आयुष्यभर नात्यांना जपणारा साथीदारही असतो. मेष राशीच्या व्यक्तींच्या मनात एक गोष्ट कायम असते, ती म्हणजे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः स्वीकारण्याची तयारी. परिस्थिती कठीण झाली, लोकांनी साथ सोडली किंवा अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळाले नाही, तरी ते सतत दुसऱ्यांना दोष देत बसत नाही. काही काळ ते शांत राहून परिस्थिती समजून घेतात आणि त्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे त्यांच्यात परत उभं राहण्याची ताकद इतरांपेक्षा अधिक दिसून येते. त्यांना कोणत्याही व्यक्तीची बाह्य श्रीमंती, प्रसिद्धी किंवा पद यापेक्षा तिचा स्वभाव जास्त महत्त्वाचा वाटतो. एखादी व्यक्ती साधी असली तरी मनाने प्रामाणिक असेल, तर मेष राशीचे लोक तिचा आदर करतात. उलट मोठेपणाचा आव आणणाऱ्या किंवा सतत स्वतःची स्तुती करणाऱ्या लोकांपासून ते नैसर्गिकपणे अंतर ठेवतात. त्यांना माणसाचं खरं मूल्य त्यांच्या वागण्यात दिसतं. मेष राशीच्या लोकांना अपूर्ण काम आवडत नाही. त्यांनी एखादं काम हातात घेतलं की ते शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा ते स्वतःवरच अतिरिक्त जबाबदाऱ्या घेतात. लोकांना वाटतं की ते प्रत्येक गोष्ट स्वतःच का करतात, पण त्यांच्या मनात काम अर्धवट सोडण्यापेक्षा पूर्ण करण्याची जिद्द असते. त्यांच्या आयुष्यातील मोठे निर्णय अनेकदा शांतपणे घेतले जातात. ते प्रत्येक योजना सर्वांना सांगत फिरत नाहीत. आधी कृती आणि नंतर परिणाम दाखवणं हा त्यांचा स्वभाव असतो. म्हणूनच त्यांच्या यशाची बातमी अनेकदा अचानक समोर येते. लोकांना वाटतं की हे सर्व एका दिवसात घडलं, पण त्यामागे अनेक महिन्यांची किंवा वर्षाची मेहनत लपलेली असते. मेष राशीचे लोक शब्दांची उधळण करत नाही. जेव्हा ते एखाद्याचं कौतुक करतात, ते मनापासून असतं. जेव्हा ते एखाद्याला सल्ला देतात, ते अनुभवातून आलेलं असतं. आणि जेव्हा ते एखाद्याला शांत राहून फक्त ऐकतात, तेव्हाही त्यांचं मन त्या व्यक्तीसोबत असतं. त्यामुळे त्यांच्या नात्यांमध्ये दिखावा कमी आणि प्रामाणिकपणा अधिक असतो. त्यांना स्वतःच्या मर्यादा माहीत असतात. प्रत्येक गोष्ट आपल्याला येते असा त्यांचा गैरसमज नसतो. उलट जिथे शिकण्याची गरज आहे, तिथे ते नम्रपणे नवीन ज्ञान स्वीकारतात. ही शिकण्याची वृत्ती त्यांना काळानुसार अधिक सक्षम बनवत जाते. मेष राशीच्या व्यक्ती कोणाचं मन जिंकण्यासाठी कृत्रिम वागणूक करत नाही. ते जसे आहे तसेच राहणं पसंत करतात. त्यामुळे काही लोकांना ते सुरुवातीला कठोर किंवा कमी बोलणारे वाटू शकतात. पण जेव्हा त्यांच्यासोबत वेळ घालवला जातो, तेव्हा त्यांच्या विनोदी स्वभाव, संवेदनशील मन आणि नात्यांबद्दलची निष्ठा हळूहळू समोर येते. त्यांच्या मनात भविष्याबद्दल मोठी स्वप्न असतात, पण ती स्वप्न फक्त कल्पनांमध्ये राहत नाही. प्रत्येक स्वप्नासाठी ते एक योजना तयार करतात, त्यावर सातत्याने काम करतात आणि हळूहळू त्या दिशेने पावलं टाकत राहतात. त्यांना झटपट यशापेक्षा टिकणारं यश अधिक महत्त्वाचं वाटतं. मेष राशीचे लोक संकटात घाबरून निर्णय घेत नाही. ते परिस्थितीचं निरीक्षण करतात, शक्य पर्यायांचा विचार करतात आणि मगच योग्य पाऊल उचलतात. त्यामुळे कठीण प्रसंगी अनेक लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतात. त्यांचा आत्मविश्वास इतरांनाही धीर देण्याचं काम करतो. त्यांना स्वतःची ओळख दुसऱ्यांच्या मतांवर अवलंबून ठेवायची नसते. आज कोणी कौतुक केलं किंवा उद्या कोणी टीका केली तरी त्यांचा मार्ग फारसा बदलत नाही. कारण त्यांना माहीत असतं की लोकांची मतं बदलू शकतात, पण स्वतःची मूल्य आणि ध्येय कायम ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. आयुष्यात अनेक वेळा त्यांना गैरसमज, टीका किंवा दुर्लक्ष सहन करावं लागू शकतं. पण या प्रत्येक अनुभवामुळे ते अधिक परिपक्व होत जातात. ते कटू अनुभवांमधून कटू माणूस बनत नाही, तर ते अधिक समजूतदार बनण्याचा प्रयत्न करतात. हीच त्यांची खरी ताकद असते. मेष राशीच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात धाडस, संयम, निरीक्षण, स्वाभिमान, निष्ठा आणि सातत्य यांचं अनोखं मिश्रण असतं. म्हणूनच त्यांना समजून घेण्यासाठी फक्त त्यांच्या बोलण्याकडे पाहून चालत नाही. त्यांच्या निर्णयांमागील विचार, संघर्षामधील शांतता, यशामागील मेहनत आणि नात्यांमधील प्रामाणिकपणा समजून घेतला तरच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं खरं सौंदर्य दिसून येतं. अशा व्यक्ती आयुष्यात कमी भेटतात, पण एकदा त्यांचा विश्वास जिंकला की ते आयुष्यभर विश्वास, आदर आणि साथ यांची किंमत जपणारे ठरतात. मेष राशीच्या व्यक्तींची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची मानसिक स्वायत्तता. ते निर्णय घेताना सतत लोकांची परवानगी किंवा मान्यता शोधत बसत नाही. एकदा त्यांनी एखादी
एखादी गोष्ट योग्य असल्याचं ठरवलं की त्यावर ठामपणे पुढे जातात. त्यामुळे काही लोक त्यांना हट्टी समजतात, पण प्रत्यक्षात ते स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवणारे असतात. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक निर्णय हा जबाबदारीने घेतलेला असतो, हट्टाने नाही. त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी अशा व्यक्ती येतात ज्या सुरुवातीला त्यांना चुकीचं समजतात, पण जसजसा काळ पुढे जातो तसतसं त्याच लोकांना मेष राशीच्या स्वभावातील सातत्य जाणवू लागतं. कारण ते परिस्थितीनुसार चेहरा बदलणारे नसतात. आज जे आहे तेच उद्याही असतात. ही स्थिरता प्रत्येकाकडे नसते आणि म्हणूनच त्यांची ओळख वेगळी ठरते. मेष राशीचे लोक नात्यांमध्ये शब्दांपेक्षा विश्वासाचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना रोजच्या औपचारिक संवादापेक्षा योग्य वेळी दिलेली साथ जास्त महत्त्वाची वाटते. म्हणूनच ते एखाद्या व्यक्तीशी रोज बोलत नसले तरी तिच्या अडचणीच्या वेळी सर्वप्रथम उभे राहू शकतात. अनेकांना ही गोष्ट उशिरा समजते. त्यांच्या मनात स्वतःसाठी एक शांत ध्येय असतं. प्रत्येक गोष्ट जगाला सांगून टाळ्या मिळवण्याची त्यांना गरज वाटत नाही. अनेक स्वप्न ते मनातच जपून ठेवतात आणि ती पूर्ण झाल्यानंतरच इतरांसमोर येतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील यश अनेकदा लोकांसाठी अनपेक्षित असतं. मेष राशीचे लोक स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न सतत करत असतात. काल जे शक्य नव्हतं ते आज शक्य करून दाखवायचं हा त्यांचा दृष्टिकोन असतो. ते दुसऱ्यांशी तुलना करण्यात वेळ घालवत नाही. त्यांना स्वतःची कालची आवृत्ती मागे टाकण्यातच खरी प्रगती दिसते. त्यांना भावनिकदृष्ट्या मजबूत म्हटलं जातं, पण याचा अर्थ त्यांना वेदना होत नाहीत असा नसतो. फरक इतकाच असतो की ते प्रत्येक वेदनेचं प्रदर्शन करत नाही. काही जखमा ते मनात ठेवतात आणि त्या जखमांमधूनच स्वतःला अधिक परिपक्व बनवतात. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर शांतता दिसते, पण त्या शांततेमागे अनेक न बोललेले अनुभव दडलेले असतात. मेष राशीच्या व्यक्तींना स्वतःची दिलेली वचने खूप महत्त्वाची वाटतात. एखादं ध्येय पूर्ण करायचं ठरवलं की त्यासाठी कितीही वेळ लागला तरी ते मागे हटत नाही. मध्ये अडथळे आले, लोकांनी नकार दिला किंवा परिस्थिती बदलली तरी ते ध्येय सोडण्याऐवजी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नवा मार्ग शोधतात. त्यांना प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगलं शोधण्याची सवय असते. त्यामुळे सुरुवातीला ते लोकांना संधी देतात, पण जर वारंवार फसवणूक किंवा विश्वासघात झाला तर ते पुन्हा त्या व्यक्तीला आयुष्यात पूर्वीसारखं स्थान देत नाहीत. त्यांच्या मते माफ करणं शक्य असतं, पण विसरणं नेहमी शक्य नसतं. मेष राशीचे लोक स्वतःच्या कुटुंबाबद्दल आणि जवळच्या माणसांबद्दल मनापासून जबाबदार असतात. अनेकदा ते स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून आपल्या माणसांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र ते याची कधी जाहिरात करत नाही. त्यांच्या प्रेमात गाजावाजा नसतो, पण कृतीतून दिसणारी निष्ठा असते. त्यांना सतत बदलणाऱ्या जगाशी जुळवून घेण्याची क्षमता असते. नवीन परिस्थिती, नवीन तंत्रज्ञान, नवीन विचार किंवा नवीन जबाबदाऱ्या यांना ते घाबरत नाही. उलट प्रत्येक बदलातून स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांच्यात नवनवीन गुण विकसित होताना दिसतात. मेष राशीच्या व्यक्ती दुसऱ्यांच्या यशामुळे स्वतःचा मार्ग बदलत नाही. त्यांना माहीत असतं की प्रत्येकाची वेळ वेगळी असते. त्यामुळे संयम ठेवून सातत्याने प्रयत्न करणं हाच त्यांचा विश्वास असतो. हा संयम बाहेरून दिसत नसला तरी त्यांच्या प्रत्येक निर्णयांमध्ये तो स्पष्टपणे जाणवतो. जीवनातील कठीण प्रसंगांनी त्यांना कठोर नाही तर अधिक समंजस बनवलेलं असतं. म्हणूनच ते एखाद्याच्या संघर्ष पटकन ओळखू शकतात. दुसऱ्यांच्या वेदना समजून घेण्याची त्यांच्यात एक नैसर्गिक संवेदनशीलता असते. मात्र ते सहानुभूती शब्दात कमी आणि कृतीतून जास्त व्यक्त करतात. याच कारणामुळे मेष राशीच्या व्यक्तींचं खरं व्यक्तिमत्व पहिल्या नजरेत कधीच समजत नाही. त्यांना ओळखण्यासाठी वेळ, विश्वास आणि सातत्याने निर्माण झालेलं नातं आवश्यक असतं. जे लोक हा प्रवास करतात त्यांना जाणवतं की मेष राशीचा व्यक्ती केवळ धाडसी किंवा शांत नसतो, तर तो विश्वास जपणारा, जबाबदारी स्वीकारणारा, आत्मसन्मानाने जगणारा आणि संकटातही न डगमगणारा एक अत्यंत मजबूत व्यक्तिमत्व असतो. जर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या मेष राशीच्या स्वभावातील काही गोष्टी तुमच्या आयुष्याशी जुळल्या असतील तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मते मेष राशीचा सर्वात मोठा गुण कोणता आहे हेही लिहायला विसरू नका. अशा विचारपूर्ण आणि अभ्यासपूर्ण राशीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील किंवा मेष राशीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कदाचित या व्हिडिओमुळे त्यांच्याबद्दलचा एखादा मोठा गैरसमज कायमचा दूर होईल. पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका राशीचं असंच सखोल आणि वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण घेऊन भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सकारात्मक राहा आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक नात्याला विश्वास, आदर आणि समजुतीची साथ द्या. धन्यवाद.